तर मंडळी, यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्येचं सावट 19 की 20 तारखेला सण साजरा करावा. गुढी कधी उभारावी, पंचांग काय सांगतं बघा. जाणून घेऊया संपूर्ण माहिती. नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत गुढीपाडव्या दिवशी सकाळी अमावस्या असल्यामुळे गुढीपाडवा कसा साजरा करावा, त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी कोणत्या वेळी उभारावी, गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या असल्यामुळे कोणते नियम पाळावे, अमावस्या असल्यामुळे गुढी 19 तारखेला की 20 तारखेला उभारायची आहे आणि संपूर्ण नियम आणि मुहूर्त आपण आजच्या व्हिडिओत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, गुढीपाडवा मराठी नववर्षातील सुरुवात, ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, तो दिवस लवकरच येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे, जो विविध राज्यात विविध नावांनी साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. या दिवशी शुभ कार्य केले जाते. त्याचबरोबर सोने, चांदी, वाहन, घर खरेदी इत्यादी गोष्टी या दिवशी खरेदी केल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, यंदा गुढीपाडवा सणावर अमावस्येचं सावट असणार आहे. गुढी कधी उभारावी याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत पंचांग काय सांगतं याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. नियमानुसार या दिवशी सूर्य उदयाला प्रतिपदा तिथी असते, तर त्याच दिवशी पाडवा सण साजरा केला जातो. अमावस्या हा फाल्गुन महिन्यातील शेवटचा दिवस असतो. प्रतिपदा ही चैत्र महिन्याचा पहिला दिवस असतो. तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अमावस्या असणार आहे. यामुळे कोणते नियम आपणास पाळायचे आहेत आणि गुढीपाडवा सण कसा साजरा करायचा आहे याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, कधीकधी प्रतिपदा तिथी ही दुपारी किंवा उशिरा सुरू होते आणि त्यापूर्वी काही काळ अमावस्या असते. अशा वेळी ब्रह्मध्वज गुढी कधी उभारावी, त्याची वेळ काय, तर याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. शास्त्रानुसार गुढी ही सूर्य उदयानंतर लगेचच शुभ मुहूर्तावर उभारली जाते. जर सूर्य उदयाच्या वेळी प्रतिपदा असेल तर अमावस्येचा कोणताही दोष मानला जात नाही. जर सूर्य उदयाला अमावस्या असेल आणि काही तासांनी प्रतिपदा लागत असेल तर पंचांग या दिवशी सूर्य उदयाला प्रतिपदा आहे तोच दिवस पाडव्यासाठी निश्चित करत असतो. 2026चा गुढीपाडवा सणाची योग्य तिथी, अमावस्येचं सावट आहे की नाही याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, 2026मध्ये गुढीपाडवा 19 मार्च रोजी असणार आहे. याच दिवशी अमावस्येची समाप्ती सुद्धा होणार आहे. 18 मार्च 2026 रोजी रात्री पहाटे उशिरा अमावस्या संपते, प्रतिपदा आरंभ होते. 19 मार्चला सूर्य उदयापूर्वीच प्रतिपदा तिथी सुरू झालेली असेल. 2026च्या गुढीपाडव्यावर अमावस्येचं सावट नसणार आहे. 19 मार्चला सूर्य उदयाला प्रतिपदा तिथी असल्याने तोच दिवस अत्यंत शुभ आणि गुढी उभारण्यासाठी योग्य मानला जातो. 19 तारखेला सकाळी 6:54 अमावस्या संपणार आहे. त्यानंतर आपण गुढीपाडवा सण साजरा करू शकता. हे शास्त्रानुसार मान्य सुद्धा आहे. सकाळी 6:58 ते सकाळी 8 वाजेपर्यंत आपण गुढी उभारू शकता. हा गुढी उभारण्याचा सर्वोत्तम मुहूर्त असणार आहे. या मुहूर्तावर जर तुम्हाला गुढी उभारणे शक्य नसेल तर सकाळी 11 वाजल्यापासून ते 12:32 आपण गुढी उभारू शकता. पण शास्त्र मान्यतेनुसार सकाळी लवकर गुढी उभारणे शुभ आणि उत्तम मानले जाते. तर सकाळी लवकर उठून आपण गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात. तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलाचे, आंब्याच्या पानाचे तोरण लावतात. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेचे 9 रूपांची पूजा केली जाते.
तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रतसुद्धा केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. त्याचबरोबर जीवनातील सर्व त्रासापासून मुक्ती मिळते. भक्तावर दुर्गा मातेच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपेने साधकाचे सुख सौभाग्य वाढत असते. तर मंडळी, गुढीपाडव्याच्या दिवशी कुठलाच संकोच न करता आपणास सकाळी 8 वाजेपर्यंत उभारायची आहे आणि मनोभावे जसं आपण पूर्वी पूजा करता तशाच प्रकारे आपणास गुढीची पूजा करायची आहे. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.